गुड मॉर्निंग नॉर्वे. आता मी आहे ऑस्लो एअरपोर्टला आणि आज आपण निघालोय बर्लिनला, म्हणजे आपण जर्मनीला निघालोय. चला तर मग. चला चला लवकर लवकर. हाय, आपण पोहोचलो आता बर्लिनमध्ये. आम्ही हॉटेलवर गेलो, चेक इन केलं आणि आता मी फिरायसाठी बाहेर निघालो आहे. इथे सुद्धा आम्ही वन डेचा पास घेतला आहे, जो आम्हाला 10 युरोमध्ये मिळाला आहे आणि जो बस आणि ट्रेनला सुद्धा चालतो. तर आता आम्ही निघालो आहे फिरायला. चला तर मग. फिरतोय मस्त सिटी आणि चालून चालून थोडी आता भूक लागली, तर पेट पूजा करायसाठी ब्रेक घेते. आणि मी इथे हे जे आयटम मागवले ते साधारण 8 युरोमध्ये पर डिश पडतं आहे. म्हणजे मी अगदी माझ्यासाठी फलाफल रॅप मागवलं आणि इथे आपल्याला हे दोन ह्या डिश दिसत आहेत. हे टोटल माझे 24 युरो झालेले आहेत. आणि आता मी हे फूड मस्त एन्जॉय करते. तोपर्यंत बाय बाय. आता आपण चाललोय ब्रँडनबर्ग गेटकडे. आपण आता चाललोय, जो बर्लिनमधल्या सगळ्यात फेमस आहे. आणि आम्ही निघालेलं बसमध्येच बंद केली, त्यामुळे आता आम्ही ट्रेनला आलो आहे. जर्मनीमधली माझी फर्स्ट ट्रेन प्रवास हा. उतरलोय आता आपण या मेट्रो स्टेशनला आणि इथून आपण आता चाललोय ब्रँडनबर्ग गेटला. आणि आता माझ्या मागे तुम्हाला दिसतोय हा बर्लिनमधला सगळ्यात फेमस असा स्पॉट आहे, जो ब्रँडनबर्ग गेट म्हणून फेमस आहे. तो माझ्या मागे तुम्ही बघू शकताय. आता मी जिथे उभी आहे, म्हणजे माझ्या मागे तुम्हाला हे दिसतंय, हे जर्मन फेडरल पार्लिमेंट आहे. आणि त्याच्यावरती जो काचेचा डोम आहे, म्हणजे इथून दिसत नाही कारण आपण त्याच्या बॅक साईडला आहोत. आपण आता तिथून जाणार तेव्हा आपल्याला तो दिसेल छानपैकी. आणि माझ्या उजव्या हाताला जो आपण आत्ता गेलेलो ज्या गेटकडे, तो अगदी 3 ते 4 मिनटं वॉकिंग डिस्टन्सवर आहे. जो मी तुम्हाला सांगितलेला तो ब्रँडनबर्ग जो गेट आहे, तो माझ्या उजव्या हाताला दिसतोय. आता आपण आहोत हे फेडरल पार्लिमेंटच्या ह्या फ्रंट साईडला आपण उभे आहोत. आणि त्याच्यावरती मागेच तुम्हाला तो काचेचा डोम दिसतोय इथून.
आणि हे जे मी तुम्हाला सांगितलं हे फेडरल पार्लिमेंट आणि हे जे डोम सांगितलं, तर तिथे आपल्याला ते डोम टूरची आपल्याला व्हिजिट करता येते. इवन त्या पार्लिमेंट तिथे सुद्धा. पण जर मीटिंग नसेल तर तिथे ते आपल्याला अवेलेबल स्लॉट देतात. आणि जे डोम जे आहे तिथे आपण जाऊ शकतो दर 15-15 मिनिटाला. पण ते तुम्हाला म्हणजे जवळजवळ महिनाभर आधी तरी तुम्हाला, किंवा ऑनलाईन बुकिंगसुद्धा आहे, ती ऑनलाईन बुकिंग करून त्याचा स्लॉट मिळतो. तेव्हा आपण इथे येऊन आपण आतमध्ये जाऊन ती टूर करू शकतो. आपल्याला आपण इथे समोरच्या फुटपाथवर आलो आणि इथून आपल्याला तो डोम क्लिअर दिसतं. ॲक्च्युली मला माझ्या नजरेला खूप क्लिअर दिसतंय. व्हिडिओमध्ये किती दिसेल मला माहिती नाही, पण खूप छान. आणि इवन आतली माणसंसुद्धा दिसत आहेत जी डोम टूर करतायत तिकडे ती. आता आपण आलोय सिंथी अँड रोमा मेमोरियलकडे. नाझी राजवटीत सिंथी आणि रोमा लोकांचा छळ आणि हत्या करण्यात आली होती. त्याचं इथे त्यांना ट्रिब्यूट म्हणून हे इथे मेमोरियल उभारलं आहे. इथे आपल्याला टाईल्स दिसत आहेत ज्यावर नावं एम्बॉस केली आहे. म्हणजे प्रत्येकाची नियत एक ग्रुपमधली आहे. त्यांच्या स्मरणार्थ, त्यांच्या रिमेंबर्समध्ये ह्या इथे अशा ह्या टाईल्स बसवल्या आहेत. ब्रँडनबर्ग गेटच्या समोरच ही सोविनियर शॉपची लेन आहे. म्हणजे पूर्ण सोविनियर शॉप्स आहे आणि एका साईडला सगळे फूड स्टॉल, म्हणजे फूड्सचे रेस्टॉरंट्स, हॉटेल आपल्याला सगळे असे छान छान बघायला मिळतात. आणि इथेच मला दिसते हे सोविनियर शॉप, त्याचं नावच आहे बर्लिन. एक आहेत 6 युरोला आणि 3 घेतले तर 15 युरोला आहेत. पण छान आहेत, फ्रिज बॅग एकदम मस्त वाटते. जर्मनी म्हणजे मी बर्लिनला उतरल्यापासून जी फिरते, म्हणजे जस्ट हॉटेलला गेलो, चेक इन केलं, त्याच्यानंतर जी फिरते एक एक मॉन्युमेंट बघते. आता शेवटी अगदी पार्लिमेंट बघितलं, तिथे जाऊन आली. पण आता थोडीशी मी थकले आणि त्याच्यासाठी आता मी 10 मिनिटाचा कॉफी ब्रेक घेते. तोपर्यंत बाय बाय. आता आपण पुन्हा ट्रेनला आलो आहे. S1 ट्रेन पकडली आणि आपण अजून एक मॉन्युमेंट बघायला निघालो आहे.
बघते कसे ते 2 पार्टमध्ये ती वॉल झाली आहे. आता आपण आलोय बर्लिन वॉलकडे आणि इथे येण्यासाठी मी 300 नंबरची बस पकडली. त्यांनी आपल्याला हा रुमल्स बर्गर म्हणून बस स्टॉप आहे तिथे आपल्याला उतरायचं आहे. म्हणजे आपण तिथून चालू केले ती अजून बापरे, आणि अजून आपल्याला किती चालायचं, केवढी मोठी आहे वॉल. माझ्या मागे तुम्ही बघतात हे ईस्ट साईड गॅलरीचा हा सगळ्यात फेमस फोटो आहे, म्हणजे खूप फेमस आहे. म्हणजे तुम्हाला दाखवते मी आजूबाजूला इथे गर्दीसुद्धा आहे की ह्याच्याबरोबर फोटो काढायला, ह्याच्याबरोबर व्हिडिओ करायसाठी. आता आपण जे आहोत या वॉलच्या म्हणजे ईस्ट साईडच्या आपण बॅक साईडला आहोत आणि ही रिव्हर, आणि माझ्या मागे तुम्हाला तो रेड कलरचा ब्रिज दिसतोय, तो ह्या रिव्हरचा म्हणजे एकदम फेमस पॉईंटला आता आपण आहोत. बर्लिनमधला आजचा आपला हा पहिला दिवस. आपण सकाळी इथे आल्यापासून इतकं फिरलोय आणि अजून आपण 2 दिवस इथे असणार आहोत. पण आजचा हा व्हिडिओ मी इथे संपवते. अजून 2 दिवसाचे व्हिडिओसुद्धा आपण फिरणार आहोत, बघणार आहोत. आय होप तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ नक्की आवडेल. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक शेअर कमेंट करा. थँक्यू सो मच. बाय बाय.